जासिक
शिखरी पैल मेरुचे शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावोनी खेचरी प्राणायामी बैसला तेने सांडियली माया त्यजियली कंथा काया मन गेली विलया ब्रह्मानंदा माधारी अनुहात ध्वनिनाद तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुलतसे तेने सांडियली माया त्यजियली कंथा काया मन गेले विलया ब्रह्मानंदा माधारी ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रेय योगिया तेने सांडियली माया त्यजियली कंथा काया मन गेले विलया ब्रह्मानंदा माधारी विठाळ शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मिषमानंदी वल्लभं वर्णानां अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणविनायको भवानी शंकर वन्दे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमेश्वरं वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणं यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्दिते सीताराम गुणग्राम पुण्यारण्यविहारिणौ वन्दे विशुद्ध विज्ञानौ कवीश्वर कपीश्वरो पाण्डुरङ्गाकरो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविना नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा भगवान परात्पर पूर्णतम पुरुषोत्तम अखंड सच्चिदानंद कंद अकरण करून करुणा भरणालय भगवान श्री दत्तात्रेयाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी काका आणि त्यांचे सहकारी मिळून या ठिकाणी करतात। आमच्या हरिभक्तीपरायण महादेव महाराजांनी मला पहिल्यांदा फोन केला, म्हणजे बाबा या ठिकाणची तारीख घ्यावी लागेल। मी खरं म्हणजे कीर्तनाला आता जातही नाही, जवळजवळ आता विसरत चाललो मी। तुमच्या सर्वांचं प्रेम खरं म्हणजे प्रेमास्तव या ठिकाणी तारीख घेतलेली आहे।
इथं मला आता कार्यक्रम करायला नको वाटतं. फिरायला तसं नाही की मी फिरत नाही, मला दैवच फिरवता येते, फिरावं लागते. त्यात खंडोबाबांनी फोन केला आमचा, बाबा मी वाजवायला आहे तिथे. म्हटलं ठीक आहे. दिनकर बाबांचाही फोन आला, काकानी 1-2 वेळेस फोन केला. त्या सर्वांचीच खरं म्हणजे तुमचं सर्वांचं प्रेम म्हणून खरं म्हणजे या ठिकाणी येणं झालेलं आहे. भगवान श्री दत्तात्रय त्यांच्या शब्दामध्ये आपण 2 प्रकारे नामाचा उच्चार करतो. दत्तात्रय, दत्तात्रय म्हणजे दत्तामध्ये 3 आहे, ब्रह्मा विष्णू महेश म्हणून दत्तात्रय. आणि दत्तात्रेय, आत्रीनंदन म्हणजे दत्तात्रय. दत्त शब्दाचा अर्थ आहे देणे, दिले. इदं मया दत्तम, हे मी तुम्हाला दिलेलं आहे. दत्तम म्हणजे दिले, देणारे देवता आहे. काही देवता नुसते घेणारेच असतात, देत काहीच नाही. बघा तुम्ही तुकोबराने म्हटलेलं, हेंदरी सेंदरी दैवते कोणती पूजे भूते घेते. बरेचसे दैवत असे आहेत, मला भूकड दे, मला कोंबड दे, मला अमुक दे, मला तमुक दे. अरे तू काय देणार आम्हाला? हे काही देत नाही. हे दत्तम, मया दत्तम. आणि अध्यात्म देणारे नवे अनिमा महिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्व वशित्व या अष्टसिद्धी आहेत. या सर्व देणारे देवता म्हणजे दत्त आहे. अष्टसिद्धीचा तू दाता शरण आलो तुझा. भगवान दत्तात्रय अष्टसिद्धीचा दाता आहे. आणि मी जो सेवेसाठी निवडलेला अभंग आहे तो ज्ञानराज माऊलींचा अभंग आहे. ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया. ज्ञानदेवांचा अभंग आहे. हे विशेष आहे. माऊलींचा अभंग आहे. माऊली योग्याची माऊली आहे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. तुम्हाला जर योगाची सुटसुटीत व्याख्या जर ऐकायची असेल, वाचायची असेल, त्याचं चिंतन करायचं असेल तर ज्ञानोबरायांचा ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय पहावा. योगाविषयी चिंतन करणारे फक्त ज्ञानोबराय आपल्याला संत पाहायला मिळतात. म्हणजे कशा पद्धतीने योग साधना करावी हे ज्ञानोबरायांनी गोड आपल्याला शिकवलेलं आहे. भगवान दत्तात्रयाला योगीराज असं म्हटलंय. जय जय योगीराज माऊली. भगवान दत्तात्रय योगीराज आहे. ज्ञानेश्वर माऊली योग्याची माऊली आहे. योग्याची माऊली योगीराजाचं वर्णन करते आहे. आपल्याकडे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला योगेश्वर असं म्हटलं जातं. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः. गीतेचा शेवटचा श्लोक आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा योगेश्वर आहे. भगवान शंकर परमात्मा योगीश्वर आहे. ओंकाराचं चिंतन 2 प्रकारचं आहे. ओम 2 प्रकारचा आहे. शंकराचा ओंकार वेगळा आहे आणि पार्वतीचा ओंकार वेगळा आहे. एका ओंकाराची सुरुवात अकारापासून, अकार उकार मकार करती हा विचार. गीतेने म्हटलंय ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरण मा मनुस्मरण. परमात्मा प्राप्तीसाठी ओंकाराचं चिंतन करावं लागतं. तुम्हाला देव भेटावा असं वाटत असेल ना तर ओमचं चिंतन आहे. आणि अगदी आपल्याकडचे जे जे काही महापुरुष होऊन गेले, खरं म्हणजे लोकांना माहित नसतं,
परंतु आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि या देशाचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण साहेब ते देखील ओंकाराचं चिंतन दररोज करत असायचे. मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, दररोज ओंकाराचं चिंतन करत असायचे. झोपते वेळी 100 वेळा 108 वेळा ओंकाराचं चिंतन करत असायचे. ओंकाराच्या चिंतनामध्ये दीर्घ उच्चार, ह्रस्व उच्चार आणि प्लुत उच्चार. मराठी व्याकरणामध्ये एक वचन आणि अनेक वचन असे दोनच प्रकार आहेत. संस्कृतामध्ये 3 प्रकार आहेत, एक वचन, द्विवचन आणि अनेक वचन. एक वचन, द्विवचन, अनेक वचन. दोघांसाठी द्विवचनाचा प्रयोग केला जातो तर अनेकासाठी अनेक वचनाचा प्रयोग केला जातो. एकासाठी एक वचनाचा प्रयोग केला जातो. मला खरं म्हणजे एवढं सांगत बसायचं खरं म्हणजे अवघड गोष्ट आहे. एकंदर खरं म्हणजे हा किचकट विषय आहे थोडासा. भगवान दत्तात्रय ज्ञानोबरायांनी वर्णन केले, मावळवीत विश्वावासू नवल उदयला चंडावसू. परत मी गंमत कशी, मावळवीत विश्वावास, सूर्य मावळाला गेला, नवल उदयला चंडावसू. मावळवीत, पण इथं काय म्हटलंय, मावळवीत विश्वाभासू, विश्वाभास ज्याचा मावळलेला आहे. कधी मावळतो, नवल उदयला चंडांशू. चंडांशू म्हणजे चंड, चंड म्हणजे प्रकाशमान सूर्य, प्रखर प्रकाशमान सूर्य. इथे प्रखर प्रकाशमान कोण आहे, आत्मविषयक ज्ञान प्रखर प्रकाशात्मक आहे. आत्मविषयक ज्ञान प्रखर प्रकाश, आत्म्याचं जे ज्ञान आहे ते सर्वश्रेष्ठ आहे. आता ज्ञानोबरायाच वर्णन करतात म्हटल्याच्या नंतर म्हणे अज्ञान देव नाहीच, खरं म्हणजे म्हणे ज्ञान देव आहे. ओंकाराचं चिंतन हे दीर्घ पद्धतीनं केलं असताना आत्मानंदाची प्राप्ती होते आणि त्याकडे संपत्तीही येते. पापाच्या निवृत्तीसाठी ओंकाराचा ह्रस्व उच्चार ओम 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 असं म्हटलं तर पापाची निवृत्ती होईल. थोडा दीर्घ उच्चार, जसं आपण हाक मारत असताना एखाद्या माणसाला म्हणत असतो, ए पाणी घेऊन ये, ए पाणी घेऊन ये. आणि जेव्हा अति दीर्घ उच्चार होतो ना, ए अरे पाणी घेऊन ये, पाणी. 3 प्रकार होतात ना आपल्या बोलण्यामध्ये. किंबहुना असाच प्रकार आहे परमार्थामध्ये. हृदयाची आरणी आणि ओंकाराचा मंथा करून ज्यावेळेस आपण मंथन करू ना, त्यावेळी हरी रूपी नवनीत निघत असतं. मंथोने नवनीता तैसे घे बऱ्याचशा लोकांना म्हणजे कीर्तन ऐकायचं असतं, म्हणजे गमती जमती ऐकायचं असतं. आणि बरेचसे साधक मंडळी असे असतात की ज्यांना काही अध्यात्म ऐकायचं असतं. खर तर गमती जमती आपल्या प्रपंचात जेवढ्या होतात ना तेवढ्या कोणी सांगू शकत नाही. प्रपंचातल्या गोष्टी कशाला करायच्या आहेत. कीर्तन हे त्याच्यासाठी नाहीच. खरं म्हणजे कीर्तन माध्यम जे आहे ना, ते जीवाला परमात्म्याकडे घेऊन जाण्याचं साधन म्हणजे कीर्तन माध्यम आहे. आणि आपण त्याच प्रपंचात गुरफटण्याच्या गोष्टी करत बसलेलो असतो. आता
आजचा विषय थोडासा वेगळा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, पैल मेरूचे शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावोनी खेचरी प्राणायामी बैसा. पहिलं मेरू म्हणजे या बाजूला जी घासायला लागल्याच्या नंतर खडखड खडखड वाजतं ना, याला मेरुदंड असं म्हटलं जातं. मेरूवरती आहे परंतु याला मेरुदंड असं म्हटलं जातं. आईला आहे का पहिलं आहे? आपलं तोंड इकडे आहे आणि पहिलं मेरू म्हणजे मागचा मेरू. पहिलं मेरूचे शिखरी म्हणजे सहस्त्रार चक्राच्या ठिकाणी. आपल्याकडे चक्राचे प्रकार सांगितलेले आहेत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, विशुद्ध चक्र, अनुहात चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार. मध्यंतरी बिंदू चक्र आहे. विशुद्ध चक्र काही कंठाच्या ठिकाणी मानतात. या चक्रांचा विचार खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्या शरीरामध्ये खूप भरलेला आहे. खरं म्हणजे ईश्वराने आपल्याला खूप देऊन ठेवलेला आहे. आपल्याला कळलंच नाही आपण कोण आहोत. ज्ञानोबराने आपल्याला सूचना दिली, मी कोण आहे सा करावा विचार, मी कोण आहे. आपण अंधारात जर चाललो, एखादा माणूस हाक मारत असतो, म्हणून कोण आहे, पावलाचा आवाज ऐकण्याचं आपलं पहिलं उत्तर असतं मी आहे. मग तो म्हणत असतो तुम्ही कोण. मग नंतर आपण आपलं नाव आरोप करत असतो. नावाचा आरोप आहे. नाव कोणी घेऊन आलेलं नाही. जन्मलिया बालकाशी नाव नये ते पाशी, ठेवलेली नावेशी ओदेत उठी. ठेवलेलं नाव आहे. मग ज्याला जसं आवडेल तसं. कोणी लहान मुलाला पिंट्या म्हणून हाक मारतात, मुलीला पिंकी म्हणून हाक मारतात. एका बाईने मुलीचं नाव ठेवलं फजिती. फजिती, माझी फजिती पाहिजे का? गोष्ट नाही सांगत. कोण काय नाव ठेवेल ते सांगता येत नाही. नाव म्हणजे मोटर गाडीचा नंबर असल्यासारखं आहे. जसं मोटर गाडीला नंबर देतात, या नंबरच्या गाडीत जाऊन बसा. नंबर आहे म्हणून आपण त्या गाडीत जाऊन बसत असतो. तसं आहे नावाचं. ईश्वरानं आपल्याला कुठलंही नाव दिलेलं नाही. आपल्याकडे चांगली चांगली नाव माणसं शोधत असतात. माणसं पुन्हा होत नसतात. खरं म्हणजे तुम्हाला सांगतो, 350 वर्ष झाले तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणी झालं नाही. एवढा मोठा कालखंड गेला, पुन्हा होणारही नाही. भगवान राघवेंद्र नाही पुन्हा होणार. भगवान श्रीकृष्ण चंद्रमा पुन्हा होणार नाही. भगवान शंकर परमात्मा पुन्हा होणार नाही. तुम्ही नाव किती ठेवू द्या. नाव ठेवत असतात माणसं. नाव तुकाराम, अरे तुकाराम महाराज एकच झाले, तुला नाही. नाव तुकाराम ठेवलं पण रस्ता चालायला पुरत नाही. नाव ज्ञानेश्वर ठेवलं. ज्ञानेश्वर नाव ठेवलं की आपल्याकडे लोक माऊली म्हणतात. बघा, नाव नुसतं ज्ञानेश्वर, माऊली आले, माऊली आले, माऊली आले. पण हा माऊली इतका विचित्र होता, यायचा म्हणजे डाब्यावर यायचा. आणि मग लोक म्हणायचे मावळ्या आला रे, सावधान म्हणून. विचित्र माणसं असतात. पिठाला
निराकार प्रदेश आहे. ध्यान धारणा करत असताना देखील सबीज ध्यान आणि निर्बीज ध्यान ध्यानाचे दोन प्रकार आहेत. ब्राह्मण जे आपल्याला सांगत असतात ना ठेवून पाणी सोडायला, बापाचं ध्यान करा, तो बाप सगुण साकार होता म्हणून त्याचं ध्यान करता येतं, त्याला नाक डोळे हात पाय होते म्हणून त्याचं ध्यान. परमात्माच मुळात असा आहे, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. आशाचं ध्यान करायचं फार अवघड आहे बघा. आकारच नाही, ध्यान काय करावं. ध्यानाचे हा तर्काचे दिठी गोचर नव्हे किरटी, ध्यानाचे भेटी उत्कंठा वाहे, हा सदा दुर्लभ मना आपण हे साधना. निश्चय अर्जुना पुरुषोत्तम, अर्जुना ऐसा जाणावा, हा सकारात्मक देखावा, मग सहजे शोक आगवा हरेल तुझा. हे अतिशय अवघड आहे. ज्याला हात नाही पाय नाही त्याचं काय ध्यान करणार. एक निर्गुण निराकार असं असते. सबीज जे ध्यान आहे बीजासहित. आता बीज आपल्याला बीज माहित आहे का. आपल्याला शेतकऱ्याला बीज माहित आहे. शेतीत म्हणजे शेतामध्ये जे काय आपण पेरतो त्याला बीज असं म्हटलं जातं. परमार्थामध्ये ऐं ह्रीं श्रीं क्रीं क्लौं क्रौं क्लीं हे बीज आहेत. मंत्राला बीज लागतात. आपण बीज मंत्र म्हणतो ना, हे बीज लागत असतात. तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो. हा क्लीम जप करून तुम्ही असं जर अशी मिठी मारायची. याला शास्त्रीय भाषेमध्ये योनी मुद्रा असं म्हटलं जातं. असं जर आपण गेलं आणि आपण क्लीमचा जप केला, नुसतं क्लीम क्लीम म्हणा, 108 वेळेस तुम्ही क्लीम 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 जर म्हटलं तर तुमचा काहीतरी परिवर्तन झाल्याशिवाय राहायचं नाही शरीरामध्ये. तुम्हाला ते खेचल्याशिवाय राहणार नाही. ते बीज आहे, ते बीज आहे. बीज खेचत असत. आपल्याकडे बीजा मंत्र नसतोच खरं म्हणजे. आपले वारकऱ्याचं रामकृष्ण हरी ओम धडाका बीज मंत्र वगैरे नसतात आपल्याकडे. पण तुम्ही मी सांगितलं तसं योनी मुद्रा करा. ही सर्प मुद्रा फक्त सर्प दर्शन करण्याच्या काही पद्धती आहेत. एक मुद्रा आहे. मुद्रा मी सांगत नाही मुद्रा वगैरे. आता इथे वर्णन केलंय ज्ञानोबराय आणि खेचरी मुद्रेचं वर्णन. पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावोनी खेचरी प्राणायामी बैसला. खेचरी मुद्रा. खेचरी मुद्रा काय. जिभेच्या खाली एक शिर असते बघा. अशी जीभ आपण उचलल्याच्या नंतर खालून एक शिर असते. ती केसाने कापावं लागते. अवघड गोष्ट आहे ही. थोडीशी अवघड गोष्ट आहे. ऐकायला बरं आहे
कृतीला अतिशय कठीण आहे. थोडं थोडं कापायचं ना. आपल्या आतमधल्या बाजूला एक अशी उभी एक खिट्टी आहे, तिला पडजीभ असं म्हणतात आपले लोक. ती पडजीभ पडली म्हणजे खोकला यायला सुरुवात होते. काही माणसं पडजीभ रेटत असायचे बघा. कोणी तुरटी लावून, काही शिळी भाकरी खा म्हणून सांगत असायचे म्हणजे पडजीभ वरती जाईल. काही हळदी लावत असायचे त्याला पडजीभ. ही जीभ आपण असं थोडं थोडं कापायची. ते जी छिद्र आहे म्हटलं त्याला ब्रह्मरंध्र असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जीभ लावायची आणि ती खिट्टी अशी पुढून बसली पाहिजे. जीभ मागे येता कामा नये. त्याला खेचरी मुद्रा म्हणतात. महादेव महाराज अतिशय अवघड आहे. निराकार प्रदेशामध्ये योगी बसलेला आहे. संकल्पना आहे, कल्पना आहे. काकांनी पाहिलं आमचं ठिकाण निवांत निरामय. कोणी तिकडे येणार नाही अशा पद्धतीचं आहे. खाली गेट बंद करून घेतलं तर आमच्यापर्यंत येत नाही. तिथे मी आपलं ध्यान मंदिर बनवलेलं आहे. पहाटे पहाटे आपलं जायचं आणि ते जाऊन ध्यान करत बसायचं. कोणी नाही तिथे. काही देवता वगैरे, काली माता एक मी ठेवून, मला एक आवड आहे माताजीच्या भक्तीची. म्हणून ती काली मातेची मूर्ती धुनीपाशी ठेवलेली आहे. मला धुनी सर्वश्रेष्ठ वाटते. इथे पाहिल्याच्या नंतर मला खूप बरं वाटलं. भगवान दत्तात्रय म्हणजे अग्नी आखाड्याची प्रमुख देवता आहे. 7 आखाडे जे आहेत ना त्यापैकी अग्नी एक आखाडा आहे ना. अग्नी आखाड्याचे ते प्रमुख आहेत भगवान दत्तात्रय. ज्ञानोबा वर्णन करतात. पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसा. निराकार प्रदेशामध्ये जिथे काही आकार नाही अशा ठिकाणी बसलेला. तुम्ही डोळे मिटले काही दिसत नाही असं जर वाटत असेल ना तर तुम्हाला काहीतरी दिसायला लागलं ना. खरं म्हणजे माणसाची गंमत अशी आहे, त्याने डोळे मिटले की तीराचा उरूस भरला असतो. काही डोक्यात नको ते येत राहत, पण काही डोक्यात नाही त्याला निराकार म्हणतात. पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी. ही खेचरी मुद्रा एवढ्यासाठी लावायची असते. मी सांगित होतो अगोदर ओंकार 2 प्रकारचा आहे. एकाची सुरात आकाराने होते, अकार उकार मकार. पार्वतीचा जो ओंकार आहे तो ओंकार अगोदर उकार आहे आणि नंतर आकार आहे आणि नंतर मकार आहे. त्याचा उच्चार केला असताना उ म अशा पद्धतीत करावा लागतो. उ कुठपर्यंत उच्चारायचा, कोणत्या चक्रापर्यंत, अ कुठून सुरू करायचा आणि म कुठून सुरू करायचं हे सर्वात महत्वाचे दीर्घ उच्चारामध्ये पद्धती आहे. सरळ आपण ओम असं म्हणत असतो. हा शंकराचा ओंकार आहे. उकार जो आहे ना, उ शब्द जो आहे तो गळाच्या आकाराचा आहे. पूर्वी आपल्याकडे गळ असायचे ना. गळ काय करायचा, आळात विहिरीत बाटली पडल्याच्या नंतर त्याच्या कडीला पकडून असं वरती काढत असायचा. आपल्याकडे सुषुम्ना शक्ती आहे, ती झोपलेली अशा प्रकारची आहे. या मेरुदंडाला वेडे घालून झोपलेली आहे ती. आपली जागीच होत नाही. झाली जागी तर दुपारच्याला होते जेवायसाठी. एरवी जागी होत नाही. ओंकारामुळे काय होतं, त्या उकारामुळे त्या कुंडलिनी शक्तीला वरती
खेचण्याचा प्रयत्न योगी करत असतो साधने. ओम ओम म्हणून तिला खेचायचं असतं. कारण शरीराचा भाग नंतर ज्यावेळेस प्राणायाम सुरू होतो त्यावेळी पोट फुगल्या जात असतं, उष्णता निर्माण होते आणि उष्णतेने मग झोपलेली जागी खडबडून जागी होते ती कुंडलिनी शक्ती. ओंकाराने तिला ओढल्याच्या नंतर ती सुषुम्ना नाडीत प्रवेश करते. आपल्या डाव्या बाजूला इडा नाडी आहे, उजव्या बाजूला नाकामध्ये देखील इथे तुम्हाला कळेल डाव्या बाजूला इडा आहे, उजव्या बाजूला पिंगला आहे आणि आतल्या आत श्वास चालत असतो त्यावेळी त्याला सुषुम्ना असं म्हटलं जातं. दोन्ही नाकपुड्यातून श्वास चालतो त्यावेळी सुषुम्ना आणि आतल्या आत चालतो त्याला संक्रमण असं म्हटलं जातं. आपल्याकडे एक पुस्तक मिळतं बघा, शिवस्वरोदय. शिवस्वरोदय बाजारात मिळेल कुठं बी. फार सुंदर अशा प्रकारचं आहे ते. आपली सावली जमिनीवरती पडते काळी आणि आकाशात पडत असते पांढरी. मला दुसऱ्याला दाखवताही येते. नुसत्या पाठ केलेल्या गोष्टी नाही सांगत, दाखवता येते. आमच्या गुरुजींनी आम्हाला दाखवली ती आणि त्याप्रमाणे दाखवता येते. त्याच्यावरती स्थान पुरुष म्हणून त्याच्यावरती बरंचसं भविष्य अवलंबून असतं. योगी कधी राशीचं भविष्य पाहत नाही. मला एखाद्याने नाव सांगितलं तर मी त्याची रास सांगेन. तुमची मीन रास आहे बरोबर ना, त्याचं कोष्टक आहे. आलामेश बाबा वृषुका थाशिव माठाशिव पाटा कन्या राता तो बालाधन जाखा मकर नाया वृक्ष गोसा कुंभ. राशीचं 12 राशीचं एक भविष्य म्हणजे कोष्टक आहे ते. दिनकर म्हटलं तर दाचा मीन च आणि द ची रासमी येते. मीन रास आहे तुमची बेटा. कोणाचंही सांगता येईल पण ती महत्वाची गोष्ट नाही. योगी भविष्य पाहतात स्वरावरती. फुकल्याबरोबर त्याला कळतो उजव्या बाजूने श्वास चाललेला आहे आपला किंवा डाव्या बाजूने चाललेला आहे. डावी बाजू ही शुभ मानल्या जाते, उजवी बाजू थोडी खडतर मानल्या जाते. संक्रमण चाललेलं असलं तर घातकी अशा प्रकारचं आहे. एखादा माणूस आजारी आहे आणि त्याच्याविषयी चर्चा चालली ना आपलं संक्रमण चालू आहे, समजावं तू जाणार सांगू नका. या अवघड आहे. स्वर ज्ञान सुर स्वरोदय शिव स्वरोदय जे पुस्तक आहे, पवन विजय किंवा शिव स्वरोदय असे 2 पुस्तकं बाजारात मिळतात. पवन विजय एक मिळेल, शिव स्वरोदय एक मिळेल. आपले वारकरी नाही ते पाठ करत समजा तू भाग वेगळा आहे. वारकरीच्या याच्यातलं बोध नाही. आपल्याकडे काय गीता भागवत करीची श्रवण हे दत्तात्रयाचं वर्णन करतो मी म्हणून हे मला सांगावं लागते. विठाला हे अवघड आहे का. त्याच्यामध्ये जलतत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व, आकाश तत्व हे तत्व कळावे लागतात. स्वर कुठे ठेपला जातो, कोणत्या बाजूने कसा चाललेला आहे. कुठे चालला असताना पृथ्वी तत्व चालू आहे, कुठे चालला असताना जलतत्व चालू आहे, कुठे चालला असताना वायू तत्व चालू आहे, कुठे चालला असताना तेज तत्व आकाश तत्व चालू आहे. हे ओळखायचं स्वतंत्र गणित आहे, याचा अभ्यास आहे. तो एखाद्या अनुभवी श्री गुरुच्या सानिध्यामध्ये तो अभ्यास आपला होत असतो. तो पुस्तकातला अभ्यास वेगळा आहे, पुस्तकातलं ज्ञान आणि दुसऱ्याच्या नावावरचं धन सारखंच आहे. दुसऱ्या जवळचं धन आणि आपलं पुस्तकातलं ज्ञान हे सारखंच, काय फरक नाही त्याच्यामध्ये. आमच्याकडे
वेगळा मंत्र पाठ करायची आवश्यकता नाही. जे आपला मंत्र आहे त्यानं तो उतरेल. आम्ही कोणाच्या आपल्या हाताला राख लावून घेत नाही, दुसऱ्याच्या आमच्या कपाळाला आम्ही लावतो, प्रतोधुरीची लावतो. आम्हाला वाटतं सगळ्या अंगाला राख लावून बसावं करायचं. ती राख श्रेष्ठ आहे आणि सगळ्याची शेवटी व्हायची ती सगळ्याची वाटेला आलेली आहे ती. आमचे भोलेनाथ बाबा तर स्मशानेश्वर क्रीडा स्मरार्पिशाच्या सहचरा चिता भस्माले पत्रक पिंद्रो करोटी परिकरा अमंगल्यम शीलम तव भवत नामैव अखिलम तथापि स्मर्तॄणाम वरद परम मंगलमसी. स्मरण करण्याचं परम मंगल करणारा असा परमात्मा आहे. स्मशानात वास्तव्य करणारा आहे. चिताभस्म कपाळाला लावणारा आहे, अंगाला लावणारा देव आहे. जरा अवघड देव आहे. ज्ञानोबराय शेवटी काय म्हणतात ना, आदि गुरु शंकराला गोणी शिष्य परंपरा. आमची परंपरा कुठून आली चालत म्हणले ना, आदि गुरु शंकरा भगवान भोलेनाथापासून शंकरापासून चालत आलेली आमची परंपरा आहे. कुंडलिनी शक्ती जागी झाल्यानंतर सुषुम्नेत प्रवेश करते आणि ती वरती येते. जागी झालेली वरती इथे चंद्रामृताचं तळ आहे. वाटी काय धडक मारते, तिचं डोकं लागतं आणि ती कानोड होतं. ते कानोड झाल्याच्या नंतर जीभ आतमध्ये जी लावलेली असते ब्रह्मरंध्रामध्ये, त्या जिभेवरती येतं. त्याचा परिणाम असा होतो, ज्ञानोबराय म्हणतात त्याचे दातही नवे निघतात. त्वचा अगोदर खराब झालेली असते, सुंदर त्वचा येते, केसही नवीन निघतात. साधू संतांनी आपलं वर्णन चंद्रामृत सुखे चंद्रामृत सुखे सेवी आईसे कैसेने भेटत तिथे साधू. ज्ञानोबराने म्हटलं, तुकाराम महाराज म्हटले आयसियाने भेटत तिथे साधू. हे उत्तर दिलेलं आहे तुकाराम महाराजांनी. गोड वर्णन आहे तुकोबरायचं देखील. चंद्रामृत ते कानोड होतं, कुंडलिनीचं डोकं लागून ते काढून होतं आणि ते कानोड झाल्याच्या नंतर योग्याला खूप ताकद प्राप्त होते, खूप ताकद मिळते योगाला. योग साधनेची चिरम सेवा आहे ही चंद्रामृत. आपलं जे अमृत ना, आपल्याकडे अमृत तुल्य टी अमृता समान नाही बरं, अमृत तुल्य, अमृतासारखी, अमृतासारखा चहा. याच्या बापाला तरी माहिती का अमृत कशाला? कुठं माहित आहे अमृत कशाला म्हणतात ते? चहा कुठं अमृत असं पण असतो का? अमृताची बरोबर कुठे चहा करत असतो का? चहा आहे, अमृत अमृत आहे. दुकानावर लिहिलेलं असतं कोणा अमृत तुल्य. तर चंद्रामृत हे सर्वश्रेष्ठ आहे. अमृताचे प्रकार आहे. ज्ञानेश्वरीचं श्रवण हे तर अवधारी परमामृत साचे ज्ञानोबराने म्हटलेलं आहे. अमृत आणि परमामृत
जीवन मेलेल्या माणसाला जिवंत करणारा अमृत आहे. मराठीचे आदिकवी मुकुंदराज स्वामी ज्यांनी परमामृत नावाचा एक ग्रंथ लिहिला. बीड जिल्ह्यातले राहणारे ते. बीड तसा मागे असलेला पण गणिताचे भास्कराचार्य बीडला जन्माला. मुकुंदराज स्वामी अंबाजोगाईला. जगमित्र नागा अंबाजोगाईला. जगमित्र जगाचा मित्र. वाघ धावत आल्यानंतर वाघाला म्हणले धावत नसते तरी बाळा म्हणजे असं का करतो. घराला वाघ जवळ आला त्यांच्या पाठवून शेपटावून हात फिरवला म्हणजे चावायचं नसतं म्हणे चल माझ्या बरोबर घेऊन गेले. जो लोकांना त्रास द्यायचा म्हणजे लोकांना त्रास द्यायचा नसतो. माणसं लोकांना एकामेकाला का त्रास देतात मला काही कळत नाही. तुम्हाला करता आलं तर प्रेम करा. न जमलं तर कमीत कमी एकामेकाला त्रास तरी देऊ नका. प्रेम नाही करता आलं ना. साधू संतांनी आपल्याला प्रेम करायला शिकवलेलं आहे. साधू संतांची शिकवण काय? प्रेमाची शिकवण आहे. दुसरं काय नाही. साधू संत फक्त प्रेम करायला शिकवतात. प्राण्यावरती प्रेम करायला शिकवतात. माणसावरती प्रेम करायला शिकवतात. झाडावरती प्रेम करायला शिकवतात. मला सर्वात आवडलेलं तत्व म्हणजे रानात झाड असावं आणि समाजात माणसं असावीत. माणसावरती प्रेम करावं. एवढी तत्व मला जास्त आवडलेले. मी जवळजवळ जास्त टाइम याच कामात देतो. झाडावरती माझं का नैसर्गिक प्रेम आहे ते मला माहित नाही. परंतु आपल्याकडे जे झाड आहेत ते जगातले झाड आहे. जगभरातले कुणीकडे मला जे आवडेल ते मी आणतो लावतो. येतील ते येतील नाही तर नाही येतील. न आलं तर काय फरक पडतो. पैसे गेले तर पैसे कुठे आपले येतो. आणि पैशासाठी आपण नाही. आपल्यासाठी पैसे आहेत का पैशासाठी आपण आहे. माणसाचं गणित कुठे चुकतंय बघा. काही माणसं काहीच खात नाही पण पैसे सांभाळीत बसते. एके दिवशी ते उंदरासारखं बिळात कणस गोळा करून मरून जातो. पैसे दुसरे आलास. उंदर मरतात ना तशी माणसं मरून जातात. काही राहत नाही. पैसा काय बरोबर येणार का? देणार आहेत पैसा. भुसेनी घेते काढून या कानातलं गळ्यातलं तिकडचं बाहेर रडताना मोठ्या गमतीच्या रडतील बघा. हो एक म्हातारा चालला त्याच्या हातात वगैरे काढून घेतलं तो कानातल्या फाळ्याच काढल्या नाही. तो सुनबाई रडायला लागली. मामाजीचे कान लई चांगले होते. मामाजीच्या काना वाचणीचं काय पडलंय. लोकांचं लक्ष कानाकडे जाऊन त्या बाळीकडे जावं एवढ्यासाठी रडायला लागली. केदार घाटीमध्ये ढगफुटी झाली आणि लोक डालून मेले. लोकांनी येऊन मेलेल्या मड्यांचे देखील अंगठ्या वगैरे काढून घेतल्या. ज्याने मड्याच्या अंगठ्या काढून घेतल्या त्याच्याबरोबर अंगठ्या जातील का? त्याच्याही कोणतरी काढूनच गेलं. चुकणार नाही बाबा तुला. हे भोगावं लागणार आहे विड्याला. योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी वैसला. आपल्या इथपर्यंत आलेला विषय आहे प्राणायाम. प्राणायामामध्ये खूप प्रकार आहेत. जसे मुद्रेमध्ये प्रकार आहेत तसे प्राणायामामध्ये देखील खूप प्रकार आहेत. आता अलीकडच्या काळात लोकांना योगा बराच कळायला लागलेला आहे. पण पूर्वी जे पूरक कुंभक आणि रेचक हा प्राणायाम अत्यंत महत्वाचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. 4 मात्रेमध्ये घ्यायचा. 10 मात्रा 12 मात्रेमध्ये रोखायचा आणि 6 मात्रेमध्ये सोडायचा.
मी प्रत्यक्ष करून दाखवत नाही, पण दररोजचा विषय आहे माझा तो. मला प्राणायाम फार आवडतो. प्राणायाम माणसाने केला पाहिजे, खूप आनंद आहे त्याच्यामध्ये. आम्ही नवीन नवीन कोकणात जायचो महादेव महाराज. ते एका गावामध्ये मी गेलो, एक माणूस आजारी होता. माझी संस्कृतची परीक्षा त्यावेळेस मुंबईला परीक्षा वगैरे असायची. परीक्षेला गेल्यानंतर महिनाभर मुंबईला राहावं लागत असं. त्याच्या अगोदर तो माणूस आला, म्हटला बाबा माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या गावी बरोबर चला. गेलो आम्ही त्याच्या गावी. त्यांच्या गावात कोणीच माळकरी नव्हते, एकही माळकरी नाही. आम्ही तिचा हरिपाठ सुरू केला. काळावर हरिपाठ, टाळी वाजवायची ना हरिपाठ. 8-10 दिवस झाल्याच्या नंतर आम्ही नदीवर जवळ पिंजाळी नदी तिथून वाहते. आपल्याकडे कधी कधीतरी चर्चा चालू असते ना की पिंजाळी नदीचं पाणी वरती घाटावर टाकायचं आणि ते नंतर इकडे आणायचं. आपल्याला असं चाललेलं असते, चर्चा असते. या धरणात सोडायचं, त्या धरणात सोडायचं वगैरे वगैरे. तर पिंजाळीला आम्ही पोहण्यासाठी जात असायचो. तर शिवण्या पाणी वगैरे आता सगळे. आता मी तरुणच होतो त्यांच्यामध्ये. एके दिवशी त्यांना मी म्हटलं मी जर जास्त वेळ बुडी मारली तर तुम्हाला सगळ्याला माळही घालावं लागतील. म्हटलं न, आम्ही जर जास्त वेळ बुडी मारली तर म्हटलं मी माळ तोडून टाकेल तुमच्या दर्गावर. अवघडच विषय होता. आणि त्यांना वाटायचं आम्ही तर जाळे बुड्या घेऊनच मासे धरणारे माणसं आहोत, आम्ही जास्त वेळ बुडू. पण मला वाटायचं हे मरून जातील, पण माझे एवढं नाही राहत. प्राण रोखणार नाहीत, वायू रोखणार नाहीत, मरून जातील मला असं वाटायचं. बुड्या मारायला आम्ही बुडे घेतल्या. ते तीनदा वर निघले. ते कंटाळे आणि शेवटी म्हटले बाबा आम्ही हारलो, आम्ही माळा घालायला जाळे विकायला तयार आहोत. त्यांचे जाळे विकले, त्याच्यावरती टाळ पकवाज विकत घेतले. मला माहित नाही, परंतु देवाला लोक किती मानतात ते, परंतु देवापेक्षा अधिक मला त्या गावात मानतात. फार प्रेम दिलं त्या लोकांनी मला. खूप रडायची लोक. आम्ही ज्यावेळेस चाललो ना तर खूप लोक रडायचे. त्या दिवाळीतही खूप लोक रडले खरं. म्हणजे मी ज्यावेळेस आम्ही एकदा रामायणाचा कार्यक्रम केला, रामायण संपून चाललो, लोक खूप रडायचे. मी जिथे राहायचो तिथे मला असं वाटायचं एखादा तरी जन्मातले हे आपले आईबाप असतील. संघाचे एक मॅनेजर होते, त्यांच्याकडे मी जास्त करून थांबत असायचो. मला वाटायचं एखादा तरी जन्मातले हे आपले आईबाप असतील. एवढं प्रेम एरवी कोण करतो? त्यांच्या कपाटाच्या चाव्या माझ्याचकडे. एवढं प्रेम लोकांनी द्यायचं म्हणजे साधी गोष्ट नाही. हे परमात्म्याचं प्रेम आहे, परमार्थिक प्रेम आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही स्वार्थ नाही. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की प्राणायाम खूप महत्वाचा आहे. तुम्हाला एकदा सवय लागली प्राणायाम वगैरे करण्याची, रोखण्याची, प्राणवायू रोखण्याची सवय लागली तर ती खूप महत्वाची आहे. आपण जास्त वेळ रोखू शकत नाही, परंतु साधना जर करत राहिलं, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. 6व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने भगवंताला सांगितले, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवत् दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. वाऱ्यापेक्षाही मन अत्यंत चंचल आहे, चपळ आहे. त्याचा निग्रह करणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. निग्रह कसा करायचा? भगवंताने सांगितलं, असंशयम महाभाव. तू जे बोलतोस ते अगदी खरं आहे. मन अत्यंत चंचल आहे, बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. मन अत्यंत चंचल चपळ आहे. मन खरंच फार चांगलं आहे. परमार्थाचा आणि मनाचाच खूप संबंध आहे. मने करावे चिंतन. मनाने चिंतन जे करायचं असतं ते मनानेच करायचं असतं. विद्यारण्य स्वामीने म्हटलंय, मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. मन बंधाला आणि मोक्षाला कारणीभूत फक्त मन आहे. मन जर प्रसन्न झालं
तर तुम्हाला परमानंदाची प्राप्ती करून देईल. आणि मन जर नाराज झालं तर तुम्हाला नरकाला घातल्याशिवाय राहणार नाही. कुठे नेऊन घालेल मन काही तपास लागायचं नाही. मन अत्यंत कठीण आहे. या भगवंताने ज्यावेळेस अर्जुनाला सांगितलं तू म्हणतोस ते खरं आहे, पण अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यासाने ते मन स्थिर करता येईल. अभ्यास कर, अभ्यास. इथे कोणता अभ्यास आहे? इथे शाळेची पुस्तक वाचून चालत नाही, ते धार्मिक ग्रंथ वाचून चालत नाही. तर मन स्थिर करण्याचा स्वतंत्र अभ्यास आहे. प्राणायाम मी सांगत होतो, प्राणायामी बैसला प्राणायाम करायला तो लागलेला आहे. आपण प्राणायामामध्ये शीतली प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम, वेगवेगळे प्राणायाम पाहतो, ऐकतो. प्राणायामी बैसला तेने सांडियेली माया तेजियेली कंथा काया. त्यानं माया टाकून दिलेली आहे, जी इच्छाच नाही शिल्लक राहिलेली. तेने सांडियेली माया तेजियेली कंथा काया. कंथा कमंडलू जसा असतो तशी काया देखील टाकून दिली. भगवान दत्तात्रय म्हणजे अशी व्यक्ती होऊन गेले. एकदा कावेरीच्या वाळवंटामध्ये दत्तात्रय भगवान झोपले होते. ऊन वारा काय नाही कर, म्हणजे नंग धडंग अशी व्यक्ती. भगवान दत्तात्रय म्हणजे आपण म्हणतो ना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. म्हणजे दिशोपी वसनम इति दिगंबरम. दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे असे असलेले दिगंबर नंग धडंग व्यक्ती कावेरीच्या वाळवंटामध्ये जे पडलेले होते. आणि त्यावेळेला राजा होता प्रल्हाद. प्रल्हाद त्या ठिकाणी आला. त्याने 3 प्रदक्षिणा केल्या. त्याला ज्यावेळी कळलं ना भगवान दत्तात्रय या ठिकाणी आहे, त्याने 3 प्रदक्षिणा त्यांना केल्या, नमस्कार केला. म्हणजे महाराज अशा अवस्थेमध्ये का? भगवान दत्तात्रयाने सांगितलं तू राजा म्हणून मी सांगतो असं नाही, तर तू एक भक्त आहे. एरवी दैत्य कुळ साचो कारे परी इंद्रही स्तरी नेला आहे उपरे. इंद्रही ज्याचे सर करणार नाही असा असलेला भक्तराज प्रल्हाद. बाकीचे सगळे भक्त आणि हा भक्तराज प्रल्हाद, सर्व भक्तांचा राजा. तू भक्तांचा राजा आहेस म्हणून मी तुला सांगतो. म्हटलं मी आत्ताच एक नवीन गुरु केलेला आहे, त्यांचा गुण घेतलेला आहे. नवीन गुरु कोण? आजगर. आजगर एकदा खाल्ल्याच्या नंतर मस्त पडून राहतं. तसं म्हणलं मी देखील एकदाच खायचं, पडून राहायचं. भूक लागल्याच्या नंतर पडून राहतं. पुन्हा मधुकरी करता येईल, भिक्षा मागून खाता येईल. वाळवंटामध्ये पडलेले आजगरासारखे आजगराचा गुण घेतलेला आहे, कुमारी कन्येचा गुण घेतलेला आहे, मधमाशीचा गुण घेतलेला आहे. गुरु 24 वंदाया, ज्यांचे वेशेचा देखील एक गुण घेतला त्यांनी. माणसाने जीवनामध्ये गुणग्राही असावं. आपण दोष शोधत बसत असतो, यांचं काय चुकतं, यांच्यात काय दोष आहे. गुण घ्यायचा माणसं प्रयत्न करत नाही, दोष घ्यायचा प्रयत्न करतात. माणसाची वृत्ती गुणग्राही असावी, दोषग्राही नसावी. दोष सोडून द्यावे, त्याचं तो बघून घेणे. आपल्याला काय करायचं? त्याचं दोषाचा विचार अजिबात करायचा नसतो. भगवान दत्तात्रय अशा प्रकारची व्यक्ती. जेने सांडियेली माया तेजियेली कंथा काया. मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. मन ज्याचं ब्रह्मानंदामध्ये विलीन झालेलं आहे. मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. अनुहात ध्वनी नाद. अनुहात ध्वनी.
अनुहात काय वाद्यामध्ये प्रकार आहे. हे ताड वाद्य आहे पक्वाच. विना तंतु वाद्य, विण्याला तंतु वाद्य, ताड वाद्य. काही सुशीर वाद्य असतात, फुंकून वाजले जातात ना, बासरी वगैरे, वाद्याचे वेगवेगळे प्रकार. अनुहात ध्वनी काय? आहत न करता होणारा ध्वनी म्हणजे अनुहात ध्वनी. आपल्याला ढेकरच येतो तेवढा, कळतं काय आपल्याला? अनुहात ध्वनी कुठे ऐकायला येतो? आपले कान जे ऐकतात ते बाहेरचं ऐकत असतात, आजच्या ऐकतच नाही. आपले सर्व इंद्रिय असे आहेत. उपनिषदामध्ये आलेलं वर्णन आहे, परांच खानी वितृण स्वयंभू तस्मात परान पश्चाती नांतरात्मन. अंतरात्म्याला ते जाणत नाही. डोळे बाहेरचं पाहतात, आता काय दिसतं? नाकाला बाहेरचा सुगंध दुर्गंध येतो, पण आत किती माल आहे हे कुठं त्याला कळते? आतला सुगंध दुर्गंध त्याला कळतच नाही. हे सर्व परांचे खाणी आहेत. परांचे खाणी पितृण स्वयंभू, स्वतः सिद्ध त्यांची वाटचाल बाहेरची आहे. अंतरात्म्याकडे ते, अंतरात्म्याचा ध्वनी त्यांना अजिबात कळत नाही. अनुहात ध्वनी असा आहे, कधी कधी विना वाजल्यासारखा आवाज येईल, कधी टाळाचा आवाज येईल, कधी पक्वाचाही आवाज येईल. पक्वाजवळ तुम्ही थाप टाकल्याच्या नंतर जो आवाज येतो तो आवाजही येईल. परंतु काहीही आहत न करता अनुहात ध्वनी नाद तो पावला परमपद. ज्याला हा ध्वनी ऐकायला मिळतो तो परमपदाला प्राप्त झालेला आहे. अनुहात ध्वनी नाद तो पावला परमपद. उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुलत असे. भगवान दत्तात्रयाचं वर्णन ज्ञानोबरायाने केलेलं आहे या ठिकाणी. उन्मनी, उन्मन ज्याचं झालेलं आहे. मन हे राम झाले, 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 मन हे राम चैतन्य झाले. मन भगवंताकडे गेल्याच्या नंतर माशी सारखं मन आहे. मनाला एक उपमा देत असताना माशीची दिलेली आहे. माशी कुठेही बसेल पण विस्तवावरती बसत नाही. मन कुठेही जाईल फक्त परमात्म्याकडे जात नाही. कारण त्याला माहित आहे परमात्म्याकडे गेल्यानंतर आपल्याला परत येता येणार नाही. माशी विस्तवावरती बसली की संपली समजायचं. कुठे बसत पण विस्तवावरती बस. निखारा आहे ना त्याच्यावर बसत नाही. मन परमात्म्याकडे गेले. मन उन्मनी, मन हे उन्मनी बोधिले, उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुलत असे. उन्मन झालेला आहे मन. तुर्या
जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि नंतर चौथी अवस्था आहे तुर्या. त्याच्या पलीकडची तुर्य गाय. जागृती आपल्याकडे ज्ञानोबरायचं एक अभंग आहे. जागृती पुसे ओ साजनी कोण बोलिले अंगणी निरखिता नयनी वृंदावनी देखिला मणी वेधू तयाचा पंढरी रायाचा. प्रसिद्ध अभंग आहे माऊलींचा. जागृती अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था, तीन अवस्था आहेत. सर्वांना आहेत, अगदी प्राण्यांना देखील आहेत. स्वप्न पडतात की नाही मला माहित नाही का, पण प्राण्याचं नाही म्हणत ते कळायचं. पण माणसाला स्वप्न पडतात. काही माणसं सांगत असतात, बाबा आजच एका माऊलीने मला येऊन सांगितलं, बाबा तुम्ही माझ्या स्वप्नात आले होते. इथे एक नाडी आहे ज्याचं नाव आहे पुरितत नाडी. योगशास्त्राच्या दृष्टीनं एक नाडी आहे पुरितत नावाची. नाडी आहे, बारीक आहे, तिची ट्यूब असते बारीक. त्या ट्यूब मध्ये स्वप्न दिसत असत. सर्वसाधारण नियम असा आहे, जागता जवासीजे जेने ध्याने भावना भावीजे डोळा लागत खेव देखीजे त्याचे स्वप्नी. पण स्वप्न स्मृतीजन्य ठरेल म्हणून याचं संशोधन साधू संतांनी पूर्वीच्या केलं. स्वप्न हे स्मृतीजन्य नाही. कधी कधी आपण मेलेलंच आपल्याला स्वप्नात पाहायला मिळत असतं. आपणच मेलो. काही आंघोळीची गडबड करायला लागली, पाणी तापलं की नाही बघत आहेत काही जण, घ्या लवकर आंघोळीला. काही लोक रडतात आणि आपण आपल्या डोळ्याने बघतोय सगळं स्वप्नात. आपण मेलो आणि तयारी चाललेली. काही काही म्हणले 12 बिरा बेट्या आणि मग ती पाहिल्याच्या नंतर आपल्याला असा राग येतो त्यांचा. बरा मेला तू मग बघत तुझ्या. हे स्वप्न हे स्मृतीजन्य नाही. स्वप्न एक अवस्था आहे. काही काही माणसांना जागृती आणि स्वप्न हे वेगळं नाही करत. जागृतीत ईश्वराचं चिंतन करणार आणि स्वप्नातही ईश्वराचं चिंतन करणारा अवस्था आहे. तिसरी अवस्था आहे सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा. गाढ निद्रा त्याला म्हटलं जातं. आता स्वप्नात गंमत आहे. स्वप्न जागृती आणि स्वप्न सुषुप्ती असे दोन प्रकार आहेत. जसे किन्नर लोक असतात ना, किन्नर पुरुष आणि किन्नर स्त्री असे दोन प्रकार असतात किन्नरामध्ये. तसं स्वप्नातही दोन प्रकार आहेत. स्वप्न जागृती आणि स्वप्न सुषुप्ती. लक्षात कोणतं राहतं स्वप्नातलं? स्वप्न जागृती असेल तर लक्षात राहील, स्वप्न सुषुप्ती असेल तर अजिबात आठवत नाही, लक्षातच येत नाही. हे स्वप्नाचे दोन प्रकार आहेत. मला जास्त प्रकार वगैरे सांगत बसत नाही. तुर्य अवस्था ही सुषुप्तीच्या पलीकडचे. गाढ निद्रा म्हणजे अजिबात काही आठवत नाही. माणूस चांगला खरा झोपेत असताना त्याच्या अंगावरून साप जाऊ द्याव. ज्ञानोबराय म्हणतात, निद्रिताच्या अंगेशी साप तैसी उर्वशी. ज्ञानोबराय दृष्टांत सांगितला. एक भयावह असा दृष्टांत आहे आणि दुसरा एक शृंगारिक दृष्टांत आहे. उर्वशीचंही सुख नाही, सापाचंही दुःख नाही. निद्रित मनुष्य, गाढ निद्रेत असलेला, अजिबात त्याला काही आठवत नाही. आणि झोपेच्या पलीकडची एक, सुषुप्तीच्या पलीकडची एक अवस्था आहे, तिचं नाव आहे तुर्या. ज्ञानोबराय या ठिकाणी वर्णन करत असताना म्हणतात, उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुलत असे. तो त्याच्या मस्तीमध्ये डुलत आहे आणि डुलण्यातही सुख आहे. गीता छंदे अंग डोलविजे तिला विनोदे संसार तरी जे राया. भजन करायला विठोबा रुक्माई म्हणून डुलतात ना, आपल्या मस्तीमध्ये डुलतात.
आपणही थोडस वळण डुलायचं. विठोबा म्हटल्याच्या नंतर डाव्या बाजूला झालं पाहिजे, रखुमाई म्हणताना उजव्या बाजूला झालं पाहिजे. मग कसं तरी डुलायचं नाही. आपल्या समोर विठ्ठल रखुमाई आहेत, विठ्ठल रखुमाई समोर आहेत, तर या बाजूला विठोबा आहे. म्हणून आपण या बाजूला विठोबा म्हणत असताना या बाजूला ढोललं पाहिजे, रखुमाई म्हणताना या बाजूला ढोललं पाहिजे. या बाजूला विठोबा आहे, या बाजूला रखुमाई आहे. आणि त्या छंदात आपल्याला ढुलायची एकदा सवय लागली ना तर मग आपण ढुलत राहू, आपल्या आनंदात आपल्या मस्तीत राहू. हा मस्तीचा विषय आहे. तेव्हा उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुलत असे तेने सांडियली माया जजियली कंथा काया मन गेले विलया ब्रह्मानंदा माधारी ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी. पांचाळेश्वर म्हणजे इकडे गोदावरीच्या काठावर पांचाळेश्वर आहे, पण पांचाळेश्वर खरं इथे आहे. पांचाळेश्वर काय? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आहेत. पंचभूताची सापडलो संधी घातलो से बंदी अहंकारे तुकोबरायाने म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये आत राहणारा जो आत्मा आहे त्याला पांचाळेश्वर असं म्हटलं जातं. हा पाचाचा प्रमुख आहे. ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रेय योगी विठोबा. बऱ्याचशा माणसाला वाटलं असेल बरं झालं बाहेर किचकट घेऊन झाला. आता आमचं काही काळजी करू नका, तुमचं जरूर जात तसं असं. पहिलं ते शिकारी एक योगी महादेवा मला शेवटचं ज्ञान गोदावरीचे तिरी. ज्ञान गोदावरीचे तिरी, ज्ञान गोदावरीचे तिरी. हॅलो Thank you.
समासाचा शब्द आहे. गो वध अरी असा शब्द आहे. गो वध अरी त्याचं रूप झालेलं आहे गोदावरी. गो नाम गाय, ते इंद्रिय नाही बरं का. आणि गायीच्या वधाच्या पातकाचा शत्रू म्हणजे गोदावरी. गायीच्या वधाच्या पातकाचा शत्रू म्हणजे गोदावरी. गो वध अरी असे 3 शब्द. तुम्ही गोदावरीच्या जवळची सगळी माणसं आहात, पाणी प्यायला गोदावरीचं, म्हणून मुद्दाम सांगतो. गोदावरी एक पवित्र गंगा आहे. आपल्या दक्षिण भारतातील खरी भागीरथी म्हणजे गोदावरी आहे. गौतम मुनी तपश्चर्या करत असताना भावार्थ रामायणामध्ये नाथबाबांनी वर्णन केलेलं आहे. मी या गौतमी माध्यान्ह काळी नित्य पिकोनी आसाळी ऋषी वाचविले दुष्काळी तुम्ही क्रोधे नाडिलो. गौतम मुनी सकाळी 6 पेरायची, दुपारच्याला काढायची आणि भात तयार करायचा, कुठून घ्यायचे, भात करायचा, ते साधू संतांना पंगती द्यायची. मला असं वाटतं की अजून असं हायब्रिड आलेलंच नाही आपल्याकडे. सकाळी पेरायचं, दुपारी काढायचं कुठे आहे? कमी दिवसात आणलं आपल्याकडे. 60 दिवसात फार तर काही धान्य निघतात 60 दिवसापर्यंत, पण 2 महिने तरी लागतात. गौतम मुनी सकाळी पेरायची. नित्य पिकोनिया साळी निया गौतमी माध्यान्ह काळी नित्य पिकोनिया साळी ऋषी वाचविले दुष्काळी. दररोज साळ पेरायची आणि त्यांचं अन्नक्षेत्र वगैरे चाललेलं. आता देवाला अन्नक्षेत्रही चाललेलं कधी कधी पावत नाही बरं का. चांगलं काम देवाला पटत नाही. त्याच वेळेला भगवान भोलेनाथाच्या त्याने दुसरी बायको केली होती शंकराने. तर पहिली गिरजा बैसे मांडीवरील गंगा वागवी तो दुसरी गोडख्यावर जाऊन बसली. दुसरी गोडख्यावरच बसत असते. आता आपण समाजामध्ये पाहतो लोकांचं 2 बायका असल्या की 2 बायकांपाशी ती ऐकत. आता ती डोक्यावर बसली. पहिलीला बरं वाटत नसायचं, ही काय पुढे आली. तिला असं वाटलं काहीतरी गौतम मुनीची खोड काढल्याशिवाय ही खाली उतरायचीच नाही. म्हणून पार्वतीने गणपतीला बोलावलं. कृश झालेली पार्वती गणपतीनं विचारलं आईला, मैया तुला काय झालेलं आहे? काय एवढी खराब झालीस? तुला वेळेची वेळेला खायला देत नाहीत का भगवान भोलेनाथ? म्हणजे तुझा बाप अलीकडे सगळा दुसऱ्या बायकोच्या अधीन झालेला आहे या गंगेच्या. हिला डोक्यावरून खाली उतरलीच पाहिजे काही असलं तरी. पहिलीचे प्रयत्न काय करावं लागेल? त्यांनी शक्कल लढवली. पार्वतीने सांगितले मी गाय बनते आणि तू या ठिकाणी ब्राह्मण बन म्हटले. आणि मी गाय तुझ्या यज्ञाच्या ठिकाणी हवीर द्रव्य खाण्यासाठी येईल. तू मला दर्भाची काडी फक्त फेकून मार, तेवढ्या काडीवर मी प्राण सोडून देईल. ते गौतम मुनीच्या आश्रमामध्ये ब्राह्मणाचा यज्ञ चाललेला आणि हा नवीन ब्राह्मण त्या ठिकाणी आला. तो येऊन बसलेला हवनापाशी कुंडापाशी आणि तेवढ्यात ती बनलेली गाय पार्वती त्या ठिकाणी आली आणि हवीर द्रव्यामध्ये तिने तोंड घातल्याबरोबर गायीला मारणं उचित नाही अनुचित आहे म्हणून यांनी दर्भाची काडी घेतली, अशी फेकली लांबवरून नसते. आता गाडीने काय प्राण जात होतो दर्भाच्या गाडीने. ती नुसती तिच्या कानाला पडली लागली थोडीशी घेतली की तिने अंग टाकून दिलं. खाला असल्या की डोळे चांदीचे डोळे झाले तिचे लगेच. हे ऋषी मुनी गोळा झाले. अरे गौतम महान पापी आहे म्हटले. अशा पाप्याकडे आपण यज्ञ करायचं नाही, थांबायचं नाही. चला गायीची हत्या केली त्यांनी. मग काहींना विचारले त्याने
मी काय करू म्हटले, गायीच्या पातकातून मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल म्हटले, गंगेत स्नान करावं लागेल. अरे गंगा तर भगवंताच्या जटेत बसली म्हटले शंकराच्या. त्याने भगवान भोलेनाथाला प्रार्थना केली, भोलेनाथ तुमच्या जटेत गंगा बसलेली आहे, ती जर प्रवाहित झाली आणि त्या गंगेमध्ये जर मी स्नान केलं तर मी मुक्त होईल, पापमुक्त होईल. भगवान शंकर परमात्म्याने गंगेला सांगितलं, गंगे खाली गंगाबाई वर बोड शोधून बसलेली काही खाली येत असते होय सोयीनी. ब्रह्मगिरीला अजून गेला तर तुम्हाला पाहायला मिळेल बघा, तुम्ही असे हात टेकले शंकराने गुडघ्यावरती, शंकर परमात्मा ते करकर जटा फिरवल्या आणि तिथे आपटिल्या, जटा आपटल्या बरोबर गंगा प्रवाहित झाली आणि कुशावर्तामध्ये खाली गोरक्षनाथाची गुंफा आहे ना, तिथेच स्नान केलं या महाराजांनी गौतम मुनीनं आणि त्या पातकापासून मुक्त झाले. म्हणून तिथपासून नाव मिळालं गो वध आरी. आरी म्हणजे शत्रू, गायीच्या पातकाची शत्रू, गायीच्या वधाच्या पातकाची शत्रू म्हणजे गोदावरी. ज्ञान गोदावरीचे तीरी स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया, तेने सांडिली माया ज्ञानेश्वरा. सर्व गुणवान मंडळी या ठिकाणी असलेली, सुरुवातीलाच सांगितलं मी आता कार्यक्रमाला वगैरे कुठे जात नाही, सर्वांचा प्रेमास्तव म्हणून आपलं सर्वांचे दर्शन व्हावं, भेट व्हावी. मी इथपर्यंत आलो आणि थोडीशी अल्पशी सेवा केलेली आहे. पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लागून केचरी. प्राणायामी वैसळा ते भगवान दत्तात्रयाचे चरणकमली समर्पित करतो. सर्वांच्या सुखाची मनोकामना करतो. सर्वे वै सुखिनः सन्तु, सन्तु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. किंवा ज्ञानोबराय म्हणतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन इथेही लोकी, सर्व सुखी होत सर्वांचे कल्याण हो. अशा प्रकारे भगवान दत्तात्रयाचे चरणकमली प्रार्थना करतो. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय.